शिक्षणाचा रोडमॅप जो आहे तो मनीष सिसोदिया यांनी बनवलेला होता। त्यामुळे या शिक्षणाचा मुद्दा हा देखील मनीष सिसोदिया यांनी प्रचारामध्ये मांडल्याचं बघायला मिळालेलं होतं। त्या मुद्द्याचा तरी मनीष सिसोदिया यांना फायदा होतो का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण काटेकी टक्कर जंगपुरा या देखील विधानसभा मतदारसंघामध्ये होताना सध्या तरी आपल्याला बघायला मिळते। निश्चितच प्रमोद, अगदी काही वेळासाठी थांबवते, काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघूया, त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहे। मात्र दिल्लीमध्ये सध्या भाजपची मुसंडी आपल्याला बघायला मिळते। नवी दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर जंगपुरामधून मनीष सिसोदिया पिछाडीवर असल्याचं दिसतंय, तर कलकाजीमधून आतिशी मात्र सध्या आघाडीवर झाल्या असल्याचं बघायला मिळतंय। पहिल्या कलांमध्ये आतिशी या पिछाडीवर असल्याचं आपण पाहिलेलं होतं। पहिल्या कलांमध्ये आपण जर बघितलं तर आम आदमी पक्षाचे जे दोन महत्त्वाचे चेहरे आहेत ते दोनही महत्त्वाचे चेहरे अर्थातच मनीष सिसोदिया आणि या ठिकाणी अरविंद केजरीवाल हे दोन महत्त्वाचे चेहरे पिछाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सध्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय दिल्लीमध्ये 70 जागांसाठी विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलेलं, त्यामध्ये भाजप सध्या 14 जागांवर आघाडीवर दिसतेय। काँग्रेसने एक ठिकाणी खातं उघडलंय, तर 13 जागेवरती आम आदमी पक्ष हा सुद्धा आघाडीवर दिसतोय। मात्र दिल्लीचा गड कोण नेमका भेटणार, कारण अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते या ठिकाणी पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल हे निवडणुकीच्या रिंगणात होते। कलकाजी या मतदारसंघातून आतिशी मारले या देखील आता पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। आपण पाहतोय हे दोन जे महत्त्वाचे चेहरे आहेत जसं की अरविंद केजरीवाल किंवा आतिशी हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात, कारण की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावरती असताना आणि त्यानंतर त्यांची जेलबारी झाल्यानंतर मुख्यमंत्री पद अरविंद केजरीवाल यांना सोडावं लागलेलं होतं आणि आतिशी ज्या आहेत त्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झालेल्या होत्या। सध्या आपण जर बघितलं तर भाजपचा आकडा पुन्हा एकदा वाढलेला आहे, कारण भाजप आता 16 जागांवरती आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। त्यामुळे आप की भाजपा मुख्य लढत जी आहे ती दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये बघायला मिळते आहे। आणि आता जर आपण पाहिलं तर दिल्ली विधानसभेमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते आहे। भाजप 16 आणि आम आदमी पक्ष 15 जागांवर आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय, तर काँग्रेसने देखील एका जागेवरती खातं उघडलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताचे जे कल समोर आलेले आहे त्यानुसारच पुढे सुद्धा अशीच गती जी आहे ती कलांची राहणार आहे का, भाजप आघाडी घेणार आहे का हे